गुरुवार दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी पर्वती गाव या ठिकाणी प्रतिभा नारी परिवर्तन संस्थेच्या वतीने पर्वती मतदारसंघातील सर्व महिलांसाठी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। तसेच प्रतिभा नारी परिवर्तन संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले। यावेळी पर्वती मतदारसंघातील सर्व महिलांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला। या कार्यक्रमाचे मार्गदर्शन सचिन अण्णा तावरे यांनी केले। यावेळी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजभाऊ मोहिते तसेच त्यांचे पदाधिकारी उपस्थित होते। तसेच या कार्यालयाचे उद्घाटन शालनताई लोंढे यांच्या हस्ते करण्यात आले व पर्वती मतदारसंघातील महिलांनी या निमित्ताने सचिन अण्णा तावरे यांच्याशी मतदारसंघातील सर्व समस्यांविषयी सविस्तर चर्चासत्र संपन्न केले आणि सचिन अण्णा तावरे आपल्या पाठीशी मतदारसंघातील हजारो महिला आम्ही उभ्या करू असे आश्वासन यावेळी महिलांनी प्रत्यक्षात दिले। महिला लघुउद्योगासाठी आपल्याला फॅशन डिझाईन, मेहंदी क्लास, पार्लर या सगळ्या गोष्टी आपल्या पर्वती मतदारसंघामध्ये आपल्याला चालू करायचे ते आणि आपल्या प्रतिभा नारी परिवर्तन संस्थेच्या आता त्या बदल्यात राहिलं दुसरे काम आपल्याला उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले, रहिवासी दाखले, बाकीचे जे काही महिलांसाठी जे काही गरजेचे आहे ते मुलांसाठी जे काही गरजेचं आहे ॲडमिशनसाठी लागते, फॉर्म क्रिमिनल लागते, हे सगळं विनामूल्य म्हणजे आपल्याला फ्री कामं अण्णांच्या ऑफिसमध्ये नारी परिवर्तन संस्थेचं अण्णांच्या माध्यमातून ते ऑफिस आपलं चालू आणि करून घेऊ झालेले आहेत, आपल्या माहेरी आलेल्या आहेत असं समजून एकदम मन मोकळेपणे आपण चर्चा करू इथे। बोलू का उसके ऊपर मैं बोलता हूँ। कार्यक्रम आणि अण्णांनी जे आयोजक आहेत आणि अण्णांचा कार्यक्रम होतो। तुम्ही सर्वजण कार्यक्रमाला आवर्जून आला त्याबद्दल पहिले तुमचे आभार मानते आणि हा कार्यक्रमाच्या निमित्त अण्णांनी तुम्हाला समस्या मांडायला सांगितल्या पण मोकळेपणे अण्णांना सांगा आणि त्याच्याकडून तुम्ही काम करून घ्या आणि इथून पुढं काळात अण्णांच्या सारख्या माणसाला तुम्ही साथ द्या की जो माणूस आपल्यासाठी रात्रंदिवस काम करतो। हा भाग जरा हळदी कुंकवाचा भाग थोडासा जरा वेगळ्या साईडला ठेवून मी महिलांना एवढंच सांगू इच्छिते की गुप्त मतदान म्हणजे काय हे समजून घेणं खूप गरजेचं आहे। महिलांसाठी तसं नाही आहे की प्रत्येकांसाठीच आहे। जर ज्यांना कोणी माहिती दिली आहे तर त्यांनी 4थीचं नागरिकशास्त्र पुस्तक वाचावं असं माझं स्पष्ट मत आहे। कारण मी अनेक ठिकाणी काही ठिकाणी बघत असते किंवा एका रात्रीमध्ये फिरले जाते अशा आपले दादा अण्णा अजून कुठला असा आमदार नाही ते अजून कुठला असा नगरसेवक नाही की आपला कॉल आला आणू शकला। आपल्या अण्णांकडून नंबर पण असले कधी नाही उचलला तर ते स्वतःहून समोरून कॉल करून जे पण आहे ते त्यांचं सगळं ऐकतात, सगळं काम करतात। असं कोण नाहीये की त्यांचं काम नाही होणार की असं नाही। अण्णांना सांगितलं कॉल केला लगेच अण्णा माणूस पाठवून त्यांचं काम करून देतात। म्हणून आज अण्णांनी जे पण आज जे काही घडवलंय सगळ्यांसाठी आज सगळ्यांनी एक निश्चित करा की आज अण्णांनाच आपल्याला वरती आणायचंय। आज अण्णांनाच आपल्याला आमदार बनवायचं, अण्णांनाच वोट द्यायचंय। त्या दिवशी माझ्या अण्णांबरोबर ओळख झाली। जे बंधूच आहेत माझे त्यांनी ओळख करून दिली। त्यांचं काम बोलण्याचं पद्धत सगळं खूप आवडलं। त्या रिपब्लिकन पार्टी त्याच्यामध्ये अध्यक्ष आहे तिथं हे करता मला त्यांचं कामामध्ये खूप इंटरेस्ट म्हणजे खूप आवड निर्माण झाली आणि हे आमचे काम करू शकतात आणि त्यांच्या म्हणजे आमच्या राज्यामध्ये जे आमचे विरोधक जे आहेत ना त्यांना ते समजलं आणि अण्णा उभं राहिले महिलांना कामं दिली आणि सगळ्या योजना दिल्या त्याच्यामुळे अजून महिला अण्णा तुमच्या मागे खंबीर राहणार आहे आणि गरिबांची कामं
कधी काही प्रॉब्लेम आला तरी मी त्यांना कॉल करते आणि ते मला रिप्लाय सुद्धा देतात. काही अडचण असो त्यांना मी कॉल करते, ते मला रिप्लाय पण देतात आणि मला समजून सांगतात त्याच्याबद्दल सोल्युशन काय आहे काय नाही काय. सुरुवातीला मी माझा लहान भाऊ राजू मोहिते कौतुक करतो, आभार मानतो की त्यांनी 3-4 दिवसातच नियोजन केलं आणि प्रतिभा नारी परिवर्तन संस्थेचं ऑफिस अण्णा तुम्हीच द्यायचं, कारण तुमच्यावरती माझंच नाही तर माझ्या बरोबर असणाऱ्या बहुसंख्य माझ्या महिला भगिनींचा विश्वास आहे असं त्यांनी सांगितलं आणि माझ्याकडून ते काम त्यांनी करून घेतलं, म्हणून राजूसाठी टाळ्या. मी आपल्या सगळ्यांचं तुमच्या या भावाकडं या मुलाकडं तुम्ही आलात त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचं या ठिकाणी आभार मानतो. काय ऊन लागले मी भाषण द्यायला लागलो की विरोधक तिथे त्या ठिकाणी काहीतरी आवाज करतात, मला वाटतं आता इथं आलं का नाही, कारण माझं माईकवरती स्टेजवरती भाषण सुरू झालं की माझा अवतार वेगळा असतो. मला ऐकायला बरेच लोक येतात पुण्यातनं, त्यामुळे विरोधक फटकड्या वाजवतात, म्हणजे ह्याचा आवाज येऊ नये लोकांपर्यंत. विरोधाचा भाग जाऊ द्या, पण खरोखरच मनापासून मी राजू प्रतिभा नारी परिवर्तन संस्थेचं कौतुक करतो, कारण ह्या ठिकाणी आलेले आपण प्रत्येक भागात या ठिकाणी आलेला पर्वती मतदारसंघाच्या. आपण कधी जात पात धर्म कधी पाळला नाही. राजूला माहिती आहे राजूची सुरुवात ही खऱ्या अर्थाने या ऑफिस मधूनच झालेली आहे आणि तेच ऑफिस आज त्याला तिथं मिळलेलं आहे, बरोबर की नाही. मी माझ्या आयुष्यातल्या 2 आमदारकी त्या निवडणुका त्या ऑफिस मधनं मी लढवल्या. तिथं पोलीस कमिशनर सुद्धा येऊन बसायचा, तिथं कलेक्टर सुद्धा येऊन बसलेले सुद्धा येऊन बसलेले आणि आज ते ऑफिस मी माझ्या माता भगिनींसाठी दिलेलं आहे. आर पाटील गृहमंत्री असताना तिथं येऊन बसलेले आहेत आणि ते ऑफिस मी आज प्रतिभा नारी परिवर्तन संस्थेला मी या ठिकाणी दिलेलं आहे. लक्षात घ्या, थोडक्यात भाऊबीज ही माझी त्या स्वरूपाने मी तुम्हाला दिलेली. आता तिथून काय काय होणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. प्रथमतः मी मनापासून आभार मानतो, तिला आईच मांडलेलं आहे. लोंढे मावशी या ठिकाणी ती आली आणि माझं लक्ष नव्हतं, तिथं खाली दगडावर बसली. अरे म्हणलं चल म्हणलं, नाही ना म्हणजे राहू दे की मी अशीच काम करते. अशी काम करणारी आमची आई, तिच्याबद्दल सुद्धा टाळ्या वाजून तिथे कौतुक करा. आणि सगळ्यात आधी या कार्यक्रमाला कोण आला असेल तर लोंढे मावशी आली, सकू मावशी आली, आरती आली, वालेकर मावशी आल्या आणि तर कुठे आम्ही तिच्या पोटाला लागले, पट्टी मारली, म्हटलं कोणाला तरी मारलेलं दिसते मारूनच आली. तर आपण एवढ्या उन्हाचं इथं आला, तुम्ही येऊन इथं माझ्यावरती विश्वास दाखवला. इथं खाली देवीचं मंदिर आहे, जिने जन्म दिला ती आई इथं आहे माझी. त्या देवीची शपथ घेऊन, त्या जन्मदात्या आईची शपथ घेऊन आणि हिला मांडलेली आई आहे हिची शपथ घेऊन सांगतो की तुमच्या विश्वासाला मी कुठेही तडा जाऊ देणार नाही. सगळे स्वतःचा स्वार्थ बघतात. कुणाच्या बापाची नाही का कुणाची हे नाही, फक्त त्यांनी राबवायला पाहिजे होते, तुमच्यापर्यंत यायला पाहिजे होती. ही काय आली नाहीये. त्याच्यामध्ये एकदम 35 योजना आहेत. 35 योजनेचा तुम्हाला फुकट लाभ आहे. 35 योजनेचा फुकट लाभ आहे. हे आपल्या नगरसेवकांनी आतापर्यंत ही योजना आपल्या दारात आणली नाही. फुकट आहे. 35 योजना आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी 20,000 रुपये मिळतात. तेच सांग, बाकी सगळे योजना तू सांग. आता म्हणजे मी सांगायला बोलू, मला कशाला बोलावलं. मोठ्या आवाजात तर याचं कसं आहे माहिती आहे का, की ही योजना आहे आजपर्यंत कुठल्या नगरसेवकांनी आमदारांनी खासदारांनी आपल्यापर्यंत पोहोचवली आहे आणि यामध्ये फायद्याचे आहेत. म्हणजे आपले मिस्टर गेले तर याला आहे ना 15 वर्ष पेन्शन. घर बांधायला यांनी 2 लाख रुपये दिले, मुलीच्या लग्नासाठी 2.5 लाख रुपये दिले. हे फक्त तुम्हाला घ्यायचं आहे आणि हे फक्त आणि फक्त अण्णांच्या
तिथनं चालू होणार आहे आपण करणार. इथे फक्त तुम्हाला 2च पेपर द्यायचे, एक आधार कार्ड आणि बँकेचं